सर्वांना नमस्कार। आपल्या कावेरी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य अग्रवाल सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी नेमाडे सर, अन्य प्राध्यापक बंधुभगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वात प्रथम आज ज्या दोन महान व्यक्तींची जयंती आहे असे महात्मा गांधीजी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलं ते लाल बहादूर शास्त्री, या दोघांनाही मी अतिशय मनापासून विनम्र अभिवादन करतो। सुरुवातीलाच मी आपल्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि सर्व संबंधित आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की या निमित्तानं माझे विचार आपल्यासमोर मांडण्याची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली। दरवर्षी 2 ऑक्टोबरला अनेक महाविद्यालयांच्या मध्ये गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छतेचे कार्यक्रम हे आयोजित केले जातात। आपल्या महाविद्यालयाच्या परिसराची स्वच्छता असेल, आजूबाजूच्या ठिकाणांची स्वच्छता असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम हे अनेक महाविद्यालयांमध्ये केले जातात। गेले काही महिने संपूर्ण जगच ज्या एका अभूतपूर्व अशा संकटाला तोंड देत आहे, त्या संकटामुळे कदाचित आपल्याला आज हे प्रत्यक्ष करणं शक्य नाही, परंतु या निमित्तानं आपण महात्माजींचे विचार समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीनं एकत्र आलोय, ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते। आणि जे वर्षानुवर्ष राष्ट्रीय सेवा योजना आणि अन्य संस्था संघटना करतात, तो महात्माजींच्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा संदेश आहे असं मला वाटतं। आणि तो म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा आहे। दुर्दैवानं आपल्याला समाजामध्ये एक अनुभव असा येतो की ज्या व्यक्ती श्रम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात, म्हणजे स्वतःचं पोट भरतात, स्वतःच्या कुटुंबासाठी पैसे मिळवतात, त्यांच्याकडे समाज हा वेगळ्या नजरेनं पाहतो किंवा समाजातले काही घटक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहतो असं आपल्याला बघायला मिळतं। परंतु गांधीजींच्या चरित्रामध्ये ज्यावेळेला आपण बारकाईनं बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की गांधीजींनी या श्रमाला अतिशय प्रतिष्ठा दिली। आणि ही प्रतिष्ठा दिली असं म्हणायला पुरावा काय किंवा हे कशातून आपल्याला समजून येतं, तर मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की गांधीजींनी स्वतःचं 1920 सालापर्यंतचं आत्मकथन स्वतः लिहून ठेवलेलं आहे। आपल्या सगळ्यांना ते पुस्तक माहिती आहे, माझी आत्मकथा किंवा माझे सत्याचे प्रयोग, हे पुस्तक उपलब्ध आहे। तुम्हाला ज्या भाषेत ते वाचणं शक्य आहे त्या भाषेत ते उपलब्ध आहे, अतिशय स्वस्त दरामध्ये ते उपलब्ध आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी जरूर वेळ काढून ते पुस्तक वाचावं आणि मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तीचं रूपांतर महात्म्यामध्ये कसं झालं हा प्रवास आपल्याला बघायचा असेल तर हे पुस्तक अतिशय उपयोगाचं असं मला वाटतं। त्या पुस्तकामध्ये महात्माजींनी आपल्या दक्षिण आफ्रिकेमधल्या कामाचं वर्णन अतिशय तपशिलानं केलं आहे। आणि श्रमप्रतिष्ठेच्या मुद्द्यामध्ये मी त्या पुस्तकातल्या 2 घटनांचा किंवा 2 ठिकाणांचा उल्लेख करेन। ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये काम करत असताना महात्माजींनी फिनिक्स आश्रम आणि टॉल्स्टॉय आश्रम नावाचे 2 आश्रम उभे केले होते। आपल्या सर्व सहकाऱ्यांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना बरोबर घेऊन ते त्या आश्रमामध्ये राहायचे आणि एक संयमित जीवन पद्धती जगण्याचा प्रयत्न त्यांनी त्या आश्रमामध्ये केल्याचं वर्णन आपल्याला त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतं। आणि मग त्या आश्रमाची ज्या वेळेला आपण दिनचर्या वाचतो किंवा ही मंडळी काय करत होती हे आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला लक्षात असं येतं की आश्रमामधली सर्व प्रकारची कामं ही सगळी मंडळी करत होती। म्हणजे गांधीजींचे एक सहकारी होते, त्यांनी चपला कशा शिवायच्या, बूट कसे शिवायचे हे शिकून घेतलेलं होतं। तर गांधीजींनी स्वतः त्यांच्याकडून ही गोष्ट शिकून घेतली आणि ते स्वतः चांगल्यापैकी चपला शिवण्याचा प्रयत्न करायचे। त्याचबरोबर जे नियतकालिक गांधीजी प्रसिद्ध करायचे त्या नियतकालिकाच्या छापखान्यामध्ये काम करणं, सर्व प्रकारची श्रमाची कामं करणं हे गांधीजी करायचे। आणि त्यामुळं या सगळ्या श्रमाला गांधीजींनी
स्वतःच्या आचरणातून त्यांनी प्रतिष्ठा करून दिली। त्याच पुस्तकामध्ये एक उल्लेख येतो, तो 1902 या वर्षातला आहे। त्या वर्षामध्ये ज्या भारताची राष्ट्रीय चळवळ जी इंडियन नॅशनल काँग्रेस या नावानं ओळखली जाते इतिहासामध्ये, त्या इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन हे कलकत्त्याला होतं। महात्माजी देखील आफ्रिकेमधून त्या अधिवेशनासाठी म्हणून आलेले होते आणि त्या अधिवेशनात देखील त्यांनी भाग घेतला। पण त्या अधिवेशनामध्ये महात्माजींची विशेष कामगिरी आपल्याला इतिहासात आढळून येत नाही, परंतु महात्माजींनी त्यांच्या आत्मकथेमध्ये नोंदवून ठेवलं की त्या शिबिरामध्ये त्यांनी काय केलं, तर त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महात्माजींनी स्वतःहून जाऊन त्या ठिकाणची शौचालये साफ करण्याचं काम केलं। हे सगळं विस्ताराने सांगण्याचं कारण असं की श्रमाला प्रतिष्ठा आहे हे केवळ शब्दातून न सांगता त्यांनी आपल्या आचरणातून ऐकून सर्वांच्या समोर त्याचं एक उदाहरण ठेवलं आणि त्यामुळं हा श्रमप्रतिष्ठा हा महात्मा गांधींच्याकडून आज देखील आपण आचरणात आणू शकतो असा महत्त्वाचा गुण आहे। आणि ज्या पुणे शहरामध्ये आपण राहतो आणि ज्या भागामध्ये आपलं महाविद्यालय आहे त्या भागामध्ये देखील अनेक मंडळी या श्रमाची प्रतिष्ठा करणारं, श्रमाचं गौरव करणारं काम करत असतात माहिती आहे। आपल्या या परिसरामध्येच respected principal sir, sorry to interrupt you sir, but our principal sir Dr. Ashok Agrawal has joined. Good afternoon sir. Good afternoon. Should I continue? Yes sir. माननीय प्राचार्य देखील आपल्या बरोबर जोडले गेले। तर मी असं सांगत होतो की ज्या भागामध्ये आपलं महाविद्यालय आहे त्याच कर्वे रस्त्याच्या भागामध्ये एक संघाची शाखा भरते आणि त्या शाखेतली मंडळी गेली अनेक वर्ष दिवाळीच्या दिवसात एक उपक्रम करतात, ते म्हणजे परिसरामध्ये असणारे जे महानगरपालिकेचे काम करणारे जे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना त्या दिवाळीच्या दिवसामध्ये ते प्रेमानं बोलावतात, त्यांचा आदर सत्कार करतात आणि सगळे मिळून एकत्रित फराळाचा कार्यक्रम करतात। मला अतिशय आनंद वाटतो की राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण सगळेजण मुलं मुली या श्रमप्रतिष्ठेमध्ये भाग घेत असतो, श्रमप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात भाग घेत असतो आणि ज्या वेळेला आपलं निवासी शिबिर असतं एखाद्या गावामध्ये, त्या गावामध्ये देखील सर्व प्रकारच्या श्रमजीवनाचा आपण अनुभव घेत असतो। त्यामुळे महात्मा गांधींच्या विचाराचा मागोवा घेत असताना मला पहिला मुद्दा असा वाटतो की व्यक्तीची प्रतिष्ठा ही कशावरती अवलंबून असते, तर अनेक वेळेला समाजात बघायला असं वाटतं की व्यक्तीची प्रतिष्ठा ही त्याच्या पदावरती, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्याकडे कोणता अधिकार आहे किंवा तो कोणत्या समाजात अथवा जातीमध्ये जन्माला आला आहे त्याच्यामध्ये असते असं समाजामध्ये म्हटलं जातं किंवा तशा प्रकारचा अनुभव येतो। परंतु महात्माजींच्या विचारामध्ये प्रत्येकाला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे, मग त्याचं कामाचं व्यवसायाचं स्वरूप कुठलंही असेल परंतु तो व्यक्ती म्हणून महत्त्वाचा आहे, हे महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा ही महत्त्वाची शिकवण महात्माजींच्या विचारातून आपल्याला बघायला मिळते। महात्माजींची आत्मकथा वाचत असताना मला एक वेगळा संदर्भ या ठिकाणी आठवला आणि एक वेगळा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं मला आपल्यासमोर मांडायचा आहे। महात्माजींच्या घरची परिस्थिती त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर बिघडली आणि ती सावरली पाहिजे, याच्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग इंग्लंडला गेलं पाहिजे आणि महात्माजी इंग्लंडला गेले आणि तिथं गेल्यानंतर अर्थातच त्यावेळेला इंग्रजांचं जवळपास सगळ्या जगावरती राज्य होतं आणि असं म्हटलंही गेलं की त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसे, याचा अर्थ कुठल्या ना कुठल्या तरी भूभागामध्ये त्यांच्या आधिपत्याखाली त्यावेळेला सूर्याचा प्रकाश हा असतच असे आणि अर्थातच त्यामुळे इंग्रजांना सर्व जगामध्ये प्रतिष्ठा होती आणि तिथं गेल्यानंतर महात्माजींना देखील या सगळ्या प्रकारची भुरळ पडली असं म्हणायला हरकत नाही किंवा त्यांनी स्वतः त्यांच्या आत्मकथेमध्ये ते नोंदवून ठेवलेलं आहे आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे आत्मकथेमध्ये की मी एक प्रतिष्ठित माणूस होण्याच्या मागे लागलो, म्हणजे मी जंटलमन होण्याच्या मागे लागलो। मग जंटलमन होण्याचे निकष काय, तर जंटलमन होण्याचे निकष म्हणजे त्याला संगीतामधली जाणकारी असली पाहिजे, त्याला विशिष्ट प्रकारे संभाषण करता आलं पाहिजे,
त्याला विशिष्ट प्रकारे म्हणजे इंग्रजांच्या प्रकारे नृत्य करता आलं पाहिजे. मग महात्माजींनी त्या ठिकाणी एक व्हायोलिनचा क्लास देखील लावला. नृत्याचे देखील ते धडे घेऊ लागले आणि त्यांना कदाचित असं वाटत होतं त्या काळामध्ये की आपल्याला नृत्य आलं, आपल्याला व्हायोलिन आलं, आपल्याला या संगीतामध्ये गती आली तर आपण यांच्या व्याख्येप्रमाणे आपण जेंटलमन बनू. परंतु नंतर काही काळातच महात्माजींना कळून आलं की आपली मूळची प्रवृत्ती वेगळी आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रकारचं नृत्य येतं किंवा नाही, एखाद्या व्यक्तीला संगीतामध्ये जाणकारी आहे की नाही याच्यावरती तो सभ्य माणूस आहे म्हणजे जेंटलमन आहे किंवा नाही हे ठरवणं चुकीचं आहे याची ओळख महात्माजींना झाली आणि त्यांनी तो सगळा प्रयोग सोडून दिला. मित्रमैत्रिणींनो, इंग्रजांचं राज्य तर आपल्या देशावरून जाऊन अनेक वर्ष लोटून गेली, परंतु आज देखील समाजामध्ये आजूबाजूला बघताना मला असं वाटत राहतं की ज्या महान व्यक्तींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रसंगी प्राणांचं बलिदान दिलं, जीवनाचा होम केला, सर्व प्रकारचे आघात सोसले, तुरुंगवास सोसले, कुटुंबियांचा विरह सोसला, त्या सगळ्यांच्या प्रयत्नानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण हे स्वातंत्र्य आपल्या तंत्रानं जाणार आहे का? आम्ही आमच्या पद्धतीनं विचार करतो की नाही या प्रकारचा प्रश्न माझ्या मनामध्ये अनेक वेळाला येत असतो. म्हणजे अगदी मी साधं उदाहरण देईन, तुम्हाला ते कितपत पटतंय मला माहिती नाही, परंतु मी उदाहरण आपल्यासमोर ठेवतो की वाढदिवस साजरा करण्याची भारतातली पद्धत ही वेगळी आहे, इंग्रजांची एक पद्धत वेगळी आहे. परंतु त्या पद्धतीनं साजरा केलं तरच वाढदिवस साजरा होतो असं मानण्याकडे समाजाचा कल वाटतो, हा एक भाग. आणि दुसऱ्या बाजूला आपण विशिष्ट पद्धतीनं अभिवादन केलं तरच आपण समोरच्याला अभिवादन केलं असं वाटतं. म्हणजे शेक हँड समजा एखाद्या व्यक्तीला केला नाही आणि नमस्कार केला तर मग अभिवादन केलं नाही असं देखील आपल्या देशामध्ये वाटत राहतं. आणि त्यावेळेला असं वाटत राहतं की महात्माजींनी स्वतःच्या अनुभवाच्या आधारावरती ज्या वेळेला या देशाच्या मातीशी नाळ जोडणारी आपली परंपरा समजून घेतली आणि त्याप्रमाणे आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला, तसं आपण त्या पद्धतीनं जगतोय का, हा एक मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. दुसरा एक उल्लेख जाता जाता मी करेन की स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं आहे की संपूर्ण जगावरती विजय हेच आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि पुढच्याच वाक्यात स्वामीजी असं म्हणतात की आपल्याला विजय मिळवायचा आहे तो आपल्या आध्यात्मिकतेच्या आधारावरती जगावरती विजय मिळवायचा आहे. महात्माजींना देखील इंग्लंडच्या आपल्या पहिल्या वास्तव्यामध्ये लक्षात असं आलं की जरी त्यांच्या घरामध्ये लहानपणापासून सर्व प्रकारचं कर्मकांड होत असलं, उपासना होत असली, पूजा वगैरे होत असली, तरी देखील आध्यात्मिक परंपरेची आपल्याला योग्य ओळख नाही. आणि इंग्लंडमधल्या वास्तव्यापासूनच महात्माजींनी या सगळ्या आध्यात्मिक विचाराला समजून घ्यायला सुरुवात केली. मित्रमैत्रिणींनो, ज्यावेळेला आध्यात्मिक विचाराला समजून घ्यायला सुरुवात केली असं मी म्हणतो, त्यावेळेला आपण हे लक्षात ठेवूयात की आध्यात्मिक विचार हा कुठल्या तरी एका संप्रदायामध्ये बंदिस्त आहे, कुठल्या तरी एका विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडामध्ये बंदिस्त आहे असा विचार आपल्या भारतभूमीमध्ये कधीच झाला नाही. किंबहुना आपल्या पूर्वजांनी असं म्हणून ठेवलं की सत्य एकच आहे, परंतु ते सांगण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. एकम सत विप्राह बहुदाह वदंती. म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत आणि अनेक मार्ग हे सर्व आपापल्या परीनं सत्य आहेत, ही उद्घोषणा या भारतभूमीमध्ये हजारो वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि त्याच पद्धतीनं महात्माजींनी हे आध्यात्मिक विचार समजून घ्यायला सुरुवात केली. मित्रमैत्रिणींनो, केव्हा तरी तुम्ही देखील याचा विचार करा, बारकाईनं विचार करा आणि ही जी आपली आध्यात्मिक परंपरा आहे, किंबहुना भारताची ओळख आहे असं सांगितलं गेलं, ती ओळख तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा, हे आवाहन मला या निमित्तानं करावंसं वाटतं. साधारणपणे 1.5-2 महिन्यापूर्वीच आपल्या भारताचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झालं आणि ते धोरण जाहीर झाल्यानंतर समाजातल्या अनेकांना त्याचा आनंद झाला, अनेकांनी त्याचं स्वागत केलं, त्याच्यामध्ये सूचना देण्यामध्ये, ते अंमलबजावणी करण्यामध्ये देखील मोठ्या मोठ्या यंत्रणांचा सहभाग आहे आणि यथावकाश ते आपल्या समाजामध्ये लागू होणार आहे. आणि हे धोरणाचा सगळा मसुदा आहे, तो वाचत असताना देखील मला ठिकठिकाणी गांधीजींच्या विचाराची आणि गांधीजींच्या आयुष्याची आठवण होत होती. म्हणजे गांधीजींनी
नई तालीम नावाचा विचार शिक्षण क्षेत्रामध्ये मांडला आणि जागतिक स्तरावरती युनोनी ज्या वेळेला जगातल्या शिक्षण तज्ज्ञांची पाहणी केली तर त्याच्यामध्ये ज्या मोजक्या भारतीय व्यक्तींचा समावेश आहे त्याच्यामध्ये महात्मा गांधींचे शिक्षण विचार याला युनोनं स्थान दिलेलं आहे। त्यामध्ये स्वामी विवेकानंद आहेत, रवींद्रनाथ टागोर किंवा रवींद्रनाथ ठाकूर आहेत, JP नाईक आहेत, हे देखील त्यांच्यामध्ये समाविष्ट आहेत। परंतु महात्मा गांधींचा देखील या जागतिक स्तरावरच्या शैक्षणिक विचारवंतांच्या मध्ये समावेश आहे। काय बरं आहेत महात्मा गांधींचे शिक्षण विषयकाचे विचार? तर महात्माजी असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला हे शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असलं पाहिजे। आपल्या देशामध्ये 2009 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा, मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा संमत झाला आणि आपली सगळी यंत्रणा म्हणून आपण समाज म्हणून देखील त्यासाठी प्रयत्न करतोय। परंतु आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये महात्माजींच्या कोणत्या बरं मुद्द्यांची दखल घेतली आहे? पुन्हा एकदा जर महात्माजींच्या नई तालीम या प्रयोगाकडे आपण गेलो तर आपल्या लक्षात असं येतं की महात्माजींनी एक अतिशय महत्त्वाचं विधान हे त्या संदर्भात नोंदवलेलं आहे। हे महात्माजींचं विधान आहे आणि महात्माजींचं व्यक्तिमत्व विचारात घेऊन ज्यावेळेला आपण हे विधान ऐकतो त्यावेळेला महात्माजींच्या विचाराची तीव्रता लक्षात येते। त्याच्यामध्ये महात्माजी असं म्हणतात की इट इज अ सिन टू एज्युकेट द स्टुडंट्स इन अदर लँग्वेजेस अदर दॅन मदर टंग, म्हणजे मातृभाषेशिवाय अन्य कोणत्याही भाषेमध्ये विद्यार्थ्याला शिक्षण देणं हे पाप आहे। महात्माजींचे शब्द हे आपल्या सगळ्यांचे डोळे उघडवणारे आहेत असं मला वाटतं। दुर्दैवानं आपल्या समाजाला केवळ महाराष्ट्रातच नाही तर सर्व भारतामध्येच भूल पडली आणि गेल्या काही वर्षामध्ये साधारणपणे 15 ते 20 वर्षाचा जर आपण कालावधी बघितला तर त्याच्यामध्ये ठिकठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची चढाओढ लागली। समाजाला ती जणू काही भूलच पडली म्हणा ना, आणि त्यामुळं महात्माजींचा महत्त्वाचा विचार या शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे की जे प्राथमिक शिक्षण असेल ते मातृभाषेतून दिलं जाईल आणि हा महात्माजींच्या विचाराचा दूरदर्शीपणाचा नमुना आहे असं मला स्वतःला वाटतं। मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी बरेच जण कदाचित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकले असतील। त्याच्यासाठी मी काही तुम्हाला दोष देत नाही। मी म्हणलं तसं की तो एकूण समाजाचाच म्हणून दोष धरला पाहिजे, त्याला कुणीतरी एक विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे असं मी मानत नाही। परंतु या इंग्रजी भाषेतल्या शिक्षणानं होतं काय तर या इंग्रजी भाषेतल्या शिक्षणानं आपण आपला समाज, आपली परंपरा, आपला इतिहास याच्यापासून कळत नकळत दूर जातो आणि अनभिज्ञ राहतो। म्हणजे जे काही संचित आमच्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं आहे त्याचा आपल्याला बोधच होत नाही। मी स्वतः अनुभवलेला एक प्रसंग सांगतो। मी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवतो आणि मग एखादा तो प्रयोग झाल्यानंतर त्या प्रयोगाबद्दलचं सगळं प्रॅक्टिकलचं जर्नल हे लिहून आणायचं असतं। एके दिवशी एका विद्यार्थ्यानं ते जर्नल आणलं माझ्यासमोर आणि त्या जर्नलमध्ये काहीच लिहिलेलं नव्हतं। मी त्या विद्यार्थ्याला म्हणलं की अरे मित्रा, तू देखील त्या चांगदेवासारखा कोराच्या कोरा राहिलास रे। आता मी असं वाक्य म्हटल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं माझ्याकडे चमकून बघितलं आणि त्याला कळेनाच की चांगदेव हा कोण विद्यार्थी आहे। आपल्या बॅचला तर कोणाचं नाव चांगदेव नाही, आपल्या वर्गात देखील नाही, कदाचित आपल्या कॉलेजमध्ये देखील नाही। मग हा कोण बरं चांगदेव आहे त्याचा उल्लेख सर करतायत। मग मला ती संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातली गोष्ट सांगावी लागली की 1200 वर्षाचे योगी असणारे चांगदेव ज्या वेळेला ज्ञानेश्वरांना पत्र लिहायची वेळ आली तर त्यावेळेला त्यांना आदरपूर्वक नमस्कार लिहावा का आशीर्वादयुक्त नमस्कार लिहावा याचाच प्रश्न त्यांना सोडवता आला नाही आणि म्हणून त्यांनी कोरच्या कोरं पान ते पाठवलं आणि अर्थातच चरित्रात पुढे येतं की संत मुक्ताबाई त्यांच्या गुरु झाल्या। परंतु हा प्रसंग छोटा मला महात्मा गांधींच्या विचाराशी जोडावासा वाटतो। ते म्हणजे मातृभाषेतून शिक्षण आम्ही जर घेतलं नाही तर यासारख्या अनेक प्रथा, परंपरा, पद्धती या आम्हाला समजत नाही। त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कदाचित इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळं या सगळ्या गोष्टी किंवा अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नाही, परंतु तुम्ही जरूर मात्र असं करू शकता की जाणीवपूर्वक या गोष्टींची आपण माहिती करून घेणं आणि आपला देश, आपला समाज, आपले पूर्वज यांची चांगल्या पद्धतीची माहिती करून घेणं, त्या प्राचीन प्रेरणांची आपण माहिती घेणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक कराव्यात असं मला वाटतं। आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये देखील आग्रहपूर्वक
भारताची ओळख ही सर्व अंगांनी करून देण्यावरती भर दिलेला आहे. हा एक मला त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. त्यामुळं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं मोफत मातृभाषेतून हा गांधीजींच्या विचाराचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढच्या मुद्द्यामध्ये गांधीजी असं म्हणतात की शिक्षण हे एकात्मिक प्रकारचं असेल. एकात्मिक प्रकारचं म्हणजे केवळ विद्यार्थ्याच्या बुद्धीचा विकास करणारं नसून त्या बुद्धीच्या बरोबर त्याच्या मनाचा, सामाजिक जाणीवांचा आणि आंतरिकतेचा म्हणजे आत्म्याचा विकास करणारं देखील असं समग्र पद्धतीचं शिक्षण हे गांधीजींना अपेक्षित आहे. आणि एक कल्पना ही कळत नकळत या शैक्षणिक धोरणात उतरली की काय असं आपल्याला म्हणता येईल. ती म्हणजे गांधीजींनी अशी कल्पना केली आहे की एखाद्या गावामध्ये ज्या वेळेला ती शाळा चालत असेल त्यावेळेला ती शाळा अशा प्रकारची काही उत्पादनं तयार करेल की त्या उत्पादनाचा उपयोग आजूबाजूच्या समाजाला होईल आणि त्या उत्पादनातूनच त्या शाळेचा खर्च चालेल. त्यामुळं हा मुद्दा मला कशाशी जोडावासा वाटतो तर हा मुद्दा जे कौशल्य प्रशिक्षण किंवा स्किल डेव्हलपमेंट या नावाने आत्ताच्या शैक्षणिक धोरणामध्ये आणलेला आहे त्याच्याशी मला हा जोडावासा वाटतो. आणि त्यामुळं शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामचा अंतर्भाव होणं याचाच अर्थ महात्माजींच्या विचाराच्या आधारावरती आपल्या देशानं आता पुढची पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे त्याचा अर्थ होतो असं मला वाटतं. तुम्ही, मी, आपण सगळेजण शिक्षण क्षेत्राचे घटक आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक आपण या बदलाचं स्वागत करूया आणि या बदलामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करण्यासाठी आपण पुढं होऊयात हे आवाहन मी या निमित्तानं करतो. गेल्या 5-6 दिवसामध्ये मन विषण्ण करणाऱ्या, दुःख मनाला देणाऱ्या या घटना आपल्या देशामध्ये घडत आहेत. स्त्रियांवरती अत्याचाराचे, ज्याला माणूस असं वर्णन करताच येणार नाही, पाशवी अशा प्रकारच्या घटना दुर्दैवानं आपल्याच समाजामध्ये घडल्या. या वाचत असताना देखील मला महात्माजींच्या विचारांचा मागोवा या घटनांच्या पार्श्वभूमीवरती घ्यावासा वाटतो. महात्माजींनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये काही प्रसंग नोंदवून ठेवले. त्या प्रसंगातून लक्षात असं येतं की महात्माजींनी देखील या पद्धतीचा विचार हा नाकारलेला आहे आणि स्त्रीला स्त्री म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून प्रतिष्ठा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु मित्रमैत्रिणींनो, चुका कोणाच्या हातून होत नाहीत. चुका ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच हातून होतात. पण मोहनदासचा महात्मा केव्हा होतो तर ज्या वेळेला आपण त्या चुकांवरती विचार करतो, चुकांची कबुली देतो आणि त्या चुका दुरुस्त करायचा प्रयत्न करतो, त्या चुका दुरुस्त करतो, त्यावेळेला मोहनदासापासून महात्म्याचा प्रवास सुरू होतो. एका गीतामध्ये असं म्हटलं आहे की कदा चूक कार्यात हातून झाली, अशी बांधवाने तुला दाखविली, तरी ती चुकी मान्य आहे म्हणावे, न हेका धरोनी कधीही बसावे. त्यामुळे आपल्या हातून घडलेली चूक ही मोकळेपणानं मान्य करण्याचं जे नैतिक धैर्य लागतं ते देखील महात्माजींच्या व्यक्तिमत्वात होतं. हे आपल्याला त्यांच्याच शब्दामध्ये बघायला मिळतं. मग प्रसंग काय घडला? प्रसंग घडला असा की महात्माजी ज्या वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांच्या वकिलीची प्रॅक्टिस करत होते त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी एक मोठं घर घेतलेलं होतं. त्या घरात ते राहत होते आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आपण सगळेजण एकत्र काम करतोय तर आपण एकाच ठिकाणी राहून सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे या विचाराने त्यांच्या हाताखाली काम करणारे जे कारकून होते, अन्य सर्वजण होते, ते देखील ते एकाच घरामध्ये राहायचे. आता ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वीची. त्यावेळेला आत्ताच्यासारखं शौचालयांची व्यवस्था नव्हती. तर त्यावेळेला व्यवस्था काय होती तर त्यावेळेला स्वतःच्या मूत्रविसर्जनासाठी एक छोटं भांडं स्वतःच्या खोलीमध्ये ठेवायचं, गरजेप्रमाणे त्याचा वापर करायचा आणि नंतर ते भांडं भरत आलं की ते नंतर नेऊन टाकून द्यायचं. अशा पद्धतीची एक रचना, एक व्यवस्था त्या घरामध्ये होती. आता महात्माजींनी आपल्या सगळ्या कुटुंबियांना, स्वतःच्या पत्नीला आणि अन्य सगळ्यांना या सवयी लावलेल्या होत्या. परंतु जे महात्माजींच्याकडे नोकरीला होते त्या कारकुनांना मात्र या प्रकारच्या सगळ्या जीवनक्रमाची सवय नव्हती किंवा ते त्यांना मान्य नव्हतं. आणि म्हणून मग महात्माजी त्यांच्या लक्षात यावं म्हणून काय करायला लागले तर त्याचं जे भांडं आहे मूत्रविसर्जनाचं ते स्वतः उचलायचं आणि बाहेर नेऊन टाकायचं असं त्यांनी करायला सुरुवात केली. आता ही गोष्ट ज्या वेळेला आपण लक्षात घेतो ती
अनेक वर्षांपूर्वीचे, जास्त वर्षां, त्यावेळेला ज्या कस्तुरबा होत्या त्यांच्या मनाची कल्पना आपण करू शकतो. सॉरी, आय डिडंट अंडरस्टँड. कस्तुरबा ह्या पारंपरिक पद्धतीने विचार करणाऱ्या हिंदू महिला होत्या आणि आपल्या पतीनं असल्या प्रकारचं काम करावं हे मात्र त्यांना पटत नव्हतं. आणि मग महात्माजींनी सांगितलं की जर मी हे काम करणं पटत तुला नसेल तर तू काम कर, पण त्याला आपल्या वागण्यातून कळू, त्याला राहून आपण सांगायचं नाही. आता कस्तुरबांना देखील नाईलाजानं नाकाला फडकं लावून, नाकाला रुमाल लावून ते भांडं उचलून न्यायला टाकावं लागलं. आता अशा प्रकारचं एक काम ज्या वेळेला स्त्रीला करावं लागतं त्यावेळेला स्वाभाविकच प्रतिक्रिया कस्तुरबांची झाली आणि त्यांच्या तोंडातून काही शब्द बाहेर पडले. पुटपुटत त्या काहीतरी बाहेर जाऊ लागल्या. महात्माजी त्यांच्यावरती रागानं ओरडले आणि त्यांना म्हणाले की काम करायचंच असेल तर ते आनंदानं केलं पाहिजे, मनापासून केलं पाहिजे. असं पुटपुटत करून चालणार नाही, तुला आनंदानं करायला पाहिजे. मग कस्तुरबांनी देखील संतापाच्या भरामध्ये त्यांना काहीतरी उत्तर दिलं. मग असा शब्दाला शब्द वाढत गेल्यानंतर महात्माजी एकदम रागावले आणि महात्माजींनी सांगितलं की चल घरातनं आता चालती हो, बाहेर हो. आणि महात्माजींनी पुढं जाऊन त्यांचा हात पकडला आणि त्यांना असं ओढत दरवाजाकडे घेऊन आले, घराच्या दरवाजाकडे घेऊन आले आणि दरवाजा उघडला आणि ते त्यांना आता बाहेर ढकलणार. तेवढ्यात कस्तुरबांच्या लक्षात असं आलं की आपण परदेशात आहोत आणि त्या काळामध्ये देखील आणि आज देखील समाजामध्ये दुर्दैवानं आपल्याला बघायला असं मिळतं की एखाद्या पुरुषानं एखाद्या आपल्या पत्नीला जर दूर केलं तर तो पत्नीचा दोष मानला जातो, पुरुषाला त्याबद्दल दोषी ठरवलं जात नाही. त्यामुळे कस्तुरबा त्यांनी गयावया करू लागल्या की मी परदेशात आहे, मी इथं कुठं जाऊ, मी जरा कृपा करा आणि मला घरात ठेवा. आणि मग काही क्षणामध्ये गांधीजींना देखील त्यांची चूक कळून आली आणि त्यांनी कस्तुरबांचा हात सोडला आणि परत त्यांना घरामध्ये घेतलं. हा प्रसंग मी जितक्या सहजपणे सांगितला तितक्या सहजपणे सांगायला किती मोठं नैतिक धैर्य लागतं याची कल्पना किती येऊ शकेल मला शंका आहे. कारण ज्या समाजामध्ये आपण जगतो त्या समाजामध्ये गेली काही वर्ष, काही शतकं असं म्हणता येईल की पुरुष हा सर्वश्रेष्ठ आहे, पुरुषाचं नेहमी बरोबरच असतं आणि चुकतं ते महिलेचं किंवा पत्नीचं असतं. अशाच प्रकारचा विचार हा समाज मानसावर मोठ्या प्रमाणावरती बिंबवला गेला. अगदी सर्व प्रमाणावर नाही तरी मोठ्या प्रमाणावरती बिंबवला गेला. अशा ज्याला पुरुषसत्ताक पद्धती म्हणतात त्या पुरुषसत्ताक पद्धतीमध्ये वाढलेल्या एखाद्या पुरुषानं जाहीरपणे या प्रसंगाची कबुली देणं याच्यासाठी फार मोठं नैतिक धैर्य लागतं. आणि हे नैतिक धैर्य महात्माजींच्या ठिकाणी होतं म्हणून ते महात्माजी उतरले. हा प्रसंग लिहून गांधीजी थांबले नाही, पण तिथून मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला. आणि ज्या मुद्द्याचा आपण विचार करतोय तो मुद्दा असा की महिलांना प्रतिष्ठा आहे, महिलांना सन्मान आहे. एक त्या व्यक्ती आहेत, एक माणूस आहे, यामुळेच त्यांना सन्मान आहे. अन्य कुठल्याही बाह्य उपाधीची किंवा बाह्य कारणाची गरज नाही, एक माणूस म्हणूनच त्यांना सन्मान आहे. आणि मग तिथून पुढच्या गांधीजींच्या आयुष्यामध्ये आपल्याला बघायला असं मिळतं की त्यांनी आयुष्यामध्ये महिलांचा अतिशय सन्मानानं त्यांनी आदर केलेला दिसतो आणि त्यांना आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलेलं दिसतं. याची पावती त्याच आत्मकथेमध्ये शेवटच्या काही प्रकरणांच्या मध्ये येते. आपल्या सगळ्यांना गांधीजी म्हटलं की प्रतीक रूपानं दोन गोष्टी लक्षात येतात. एक असतो तो म्हणजे गांधीजींचा चष्मा आणि दुसरा असतो तो म्हणजे गांधीजींनी वापरलेला किंवा अवलंबलेला चरखा. तर या चरख्याचा शोध कसा लागला याची देखील कहाणी गांधीजींनी त्या आत्मकथेमध्ये नोंदवून ठेवलेली आहे. आणि त्या आत्मकथेमध्ये त्यांनी एका त्या अशिक्षित महिलेचं वर्णन केलेलं आहे की त्या अशिक्षित महिलेमुळे मला या चरख्याचा शोध लागला किंवा हा चरखा किती उपयोगाचा ठरू शकतो हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं कुठं आपल्या पत्नीला रागावणारे आणि रागारागानं घराबाहेर काढायला निघालेले महात्माजी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये चरख्यासारखं महत्त्वाचं साधन मिळवून देण्यामध्ये एका महिलेनं आपल्याला मदत केली याचा जाणीवपूर्वक करणारे, उल्लेख करणारे महात्माजी. महात्माजींचा हा प्रवास आपल्याला निश्चितच मार्गदर्शक आहे. आणि त्यामुळं या सर्व प्रकारच्या अत्याचाराच्या घटना तेव्हाच घडतात, त्याची सुरुवात, त्याचं बाह्य प्रगटीकरण केव्हा तरी नंतर दिसतं, परंतु त्या सुरू होतात माणसाच्या मनामध्ये. त्यामुळं मित्रमैत्रिणींनो, आपल्या मनामध्ये आपण योग्य विचार करायला शिकूयात. स्त्री ही एक व्यक्ती आहे
एक माणूस म्हणून तिला सन्मान आहे आणि तो सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण सगळेजण समजावून घेऊयात। आणि हे आपण समजावून घ्यायला लागलो म्हणजेच आपण महात्माजींच्या विचाराचं अनुसरण करतोय असा त्याचा अर्थ होतो। आणि मग याचे ज्या वेळेला समाजामध्ये विचार वाढत जातील त्याच वेळेला क्रमाक्रमानं हा समाजामधला जो लागलेला एका अर्थानं रोग आहे किंवा समाजाला लागलेली एखादी कीड आहे ती दूर होऊन जाईल असं मला वाटतं। नाहीतर कायदा आहेच ना, कायद्यानं कठोर अशी शिक्षा सुनावलेली आहे। फाशीची शिक्षा देखील गेल्या काही महिन्यामध्ये दिली गेल्याचं आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे। पण फाशीच्या शिक्षेला देखील लोक घाबरत नाही। त्याचं कारण असं की ते आपल्या मनामध्ये प्रामाणिक नाही। त्यामुळं या संदर्भामध्ये महात्माजींचं जे प्रसिद्ध वाक्य आहे ते आपण अंमलात आणायला सुरुवात करूया। ते वाक्य तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। ते वाक्य असं आहे की बी द चेंज विच यू वॉन्ट टू ब्रिंग इन द वर्ल्ड। त्यामुळे जर विश्व बदलायचं असेल, जग बदलायचं असेल असं मला वाटतं तर त्याची सुरुवात मी माझ्यापासून करेन। हा महात्मा गांधींच्या विचाराचा प्रकाश आहे आणि तो आज देखील आपल्याला मार्गदर्शक आहे असं मला वाटतं। महात्माजींच्या विचाराचं मोठेपण असं आहे की महात्माजी केवळ आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा, आपल्या राज्याचा किंवा आपल्या देशाचाही विचार करत नाही, ते संपूर्ण मानवतेचा विचार करतात। आणि संपूर्ण मानवतेचा विचार करत असताना सगळ्या मानवजातीसमोर सध्या एक जी महत्त्वाची संकटं उभी आहेत किंवा गंभीर संकटं उभी आहेत त्याच्यात महत्त्वाचं संकट आहे ते म्हणजे पर्यावरणाचं संकट आहे। आणि हे पर्यावरणाचं संकट नेमकं कशामुळं आहे असं ज्या वेळेला आपण मुळात जाऊन विचार करतो त्यावेळेला लक्षात असं येतं की पर्यावरणाचं संकट आहे ते विचारांच्यामुळं उभं आहे। काय विचार आहे तर विचार असा आहे की माणूस हा सृष्टीच्या केंद्रस्थानी आहे आणि माणसाच्या उपभोगासाठी त्यांनी काहीही केलं तरी चालतं। त्यांनी जे काही केलं ते क्षम्य आहे किंवा ते करण्याचा त्याला अधिकार आहे। आणि याच सुखाच्या लालसेमुळे माणसाने निसर्गाची अपरिमित म्हणजे न भरून येणारी अशी हानी गेल्या काही शतकांच्या अवधीमध्ये केली, 200-300 वर्षाच्या अवधीमध्ये केली असं आपल्याला बघायला मिळतं। मग त्या सगळे बद्दलची माहिती तुम्ही ज्या वेळेला एन्व्हायरमेंटल सायन्सचा प्रोजेक्ट करता त्यावेळेला तुम्हाला मिळतेच की मग ते ओझोनचं लेअर कसं तुटलं गेलेलं आहे किंवा जगाचं तापमान कसं वाढत आहे। परंतु हे सगळं कशामुळे झालं तर मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे आणि मला हवं ते पाहिजेच या सगळ्या विचारातून आहे। आणि मग पुन्हा गांधीजी म्हणतात ते आपल्याला अंमलात आणावं लागतं। गांधीजी असं म्हणतात की देर इज इनफ फॉर द नीड ऑफ एव्हरीबडी बट देर इज नॉट इनफ फॉर ग्रीड ऑफ समबडी। म्हणजे आमच्या गरजा भागवण्याची क्षमता या पृथ्वीमध्ये आहे, परंतु जर आम्ही आधाशीपणा करायला लागलो किंवा आम्ही हापापल्यासारखं वागायला लागलो तर मात्र ही पृथ्वी आपली माता जरी असली तरी आपल्या गरजा ती पुरवू शकणार नाही। मग गांधीजींनी हे नुसतं सांगितलं का? तर गांधीजींनी हे नुसतं सांगितलं नाही, त्यांनी प्रत्यक्षात आचरणात आणून दाखवलं। गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत मित्रमैत्रिणींनो। मग एके दिवशी काय झालं की गांधीजींनी पिण्यासाठी पाणी मागवलं। मग छोट्या भांड्यामध्ये त्यांच्याकडे पाणी आलं आणि ते पाणी आल्यानंतर गांधीजींना जास्त तहान नव्हती त्यामुळे त्यांनी अर्धं भांडंच पाणी त्यातलं पिलं आणि ते अर्धं भांडं जे आहे ते त्याच्यासमोर ठेवून दिलं। आता त्यांच्या बरोबरचा जो स्वयंसेवक होता त्याला असं वाटलं की गांधीजींची आता तहान भागलेली आहे म्हणून त्यांनी ते भांडं उचललं आणि तो घेऊन जायला लागला आणि पाणी ओतून द्यायला लागला। महात्माजींनी त्याला थांबवलं आणि त्याला सांगितलं की तू पाणी ओतून का देतोयस? माझी तहान जेवढी होती तेवढं मी पाणी प्यायलेलो आहे आणि उरलेलं पाणी हे दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरलं पाहिजे, असंच कुठेतरी ओतून देऊ नको। हा एक छोटा प्रसंग। दुसरा एक प्रसंग, महात्माजींना आयुष्यामध्ये अनेक अनुयायी जसे मिळाले तसे त्यांच्यावरती कठोर टीका करणाऱ्या व्यक्ती देखील मिळाल्या आणि अशाच एका कठोर टीकाकारानं महात्माजींच्या वरती टीका करणारं एक लांबलचक पत्र पाठवलं। आता लांबलचक पत्र म्हणजे किती होतं तर अनेक पानं भरून ते पत्र लिहिलेलं होतं आणि स्टेपलर नसल्यामुळे ती सगळी पानं जी होती ती टाचणी लावून जोडलेली होती। महात्माजींचं वैशिष्ट्य असं की आलेली सगळी पत्र ते वाचायचे आणि बहुतेक सगळ्या पत्रांना उत्तरं देखील ते स्वतःच्या हस्ताक्षरात द्यायचे। त्यांनी ते सगळं पत्र वाचलं, सगळी टीका शांतपणानं वाचून घेतली, ते सगळे कागद फाडून दिले आणि ती टाचणी मात्र काढून ठेवली। आता तो वाचणार ज्यांनी पत्र पाठवलं होतं तो महात्मा गांधींना भेटला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही माझं पत्र वाचलंत का? तुम्हाला काय समजलं त्यातनं, काय उपयोग झाला? महात्माजींनी त्याला काढून टाचणी दाखवली आणि त्याला सांगितलं की हेच त्याच्यातलं उपयोगाचं वाटलं, टीका मात्र मला उपयोगाची वाटली नाही।
मित्रमैत्रिणींनो, प्रसंग दोन्ही अगदी छोटे आहेत, पण आपल्या जीवनाशी आपण ते जोडून बघूयात. आम्ही देखील बाहेर वावरताना, वागताना हे कशा पद्धतीनं वागतो? आम्हाला हवं तेवढंच घेतो का? आणि आम्हाला हवं तेवढं घेऊन उरलेलं चांगल्या पद्धतीनं वापरलं जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो का? आणि मग हे आम्ही करत नाही, त्यामुळं मग आम्हाला त्या पर्यावरणशास्त्रामध्ये शिकावं लागतं की रिड्यूस, रियूज अँड रिसायकल हे शिकावं लागतं. त्यामुळं पहिलं रिफ्यूज देखील आपण शिकायला पाहिजे की गरज नसताना एखादी गोष्ट आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण नकार द्यायला देखील शिकलं पाहिजे. हे महात्माजींच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतं. महात्माजींचं चरित्र आपण ज्यावेळेला समजून घ्यायला लागतो त्यावेळेला अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आत्ताच्या काळामध्ये आहे तो आपल्यासमोर मला आवर्जून मांडायचा आहे. आणि तो मुद्दा असा आहे की महात्माजींनी त्यांच्या आत्मकथेमध्ये ते ज्यावेळेला इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी शिकत होते त्या सगळ्या दिवसांचं वर्णन केलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या कालावधीमध्ये असं म्हटलं आहे की आम्ही सगळेजणं भोजनभाऊ बॅरिस्टर झालो. आता भोजनभाऊ बॅरिस्टर म्हणजे काय? तर त्या काळामध्ये पद्धत अशी होती की या सगळ्या टर्म्स असायच्या आणि प्रत्येक टर्मच्या शेवटी मोठ्या मेजवानीचं आयोजन केलं जायचं. आता मोठी मेजवानी म्हणजे काय? तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तो हॅरी पॉटर मालिकेतले अनेक सिनेमे बघितले असतील. तर त्या हॅरी पॉटरच्या मालिकेमधल्या एका सिनेमामध्ये ती मोठ्या मेजवानीचं दृश्य आहे की त्या व्यासपीठावरती ते प्रिन्सिपल डंबलडोअर बसलेले आहेत आणि ते सगळे विद्यार्थी समोर लांबलचक टेबलावरती बसलेले आहेत वगैरे वगैरे. अशा पद्धतीची मेजवानी कदाचित त्या काळची असेल. पण त्या मेजवानीमध्ये हे मोहनदास, त्यावेळेला ते महात्माजी व्हायचेत, बापूजी व्हायचेत अजून, त्यावेळेला हा मोहनदास आपल्याबरोबर यावा म्हणून सगळ्या मित्रांमध्ये चढाओढ लागायची. मित्रांमध्ये चढाओढ का लागायची? तर त्या काळामध्ये नियम असा होता की 4 विद्यार्थ्यांच्या मध्ये एक मोठी मद्याची किंवा दारूची बाटली ही विद्यार्थ्यांना त्या मेजवानीमध्ये मिळायची आणि त्याचा आनंद आपल्याला घेता यावा म्हणून हा मोहनदास आपल्याकडे हवा. कारण गांधीजी जे आहेत ते दारूच्या थेंबाला देखील स्पर्श करणार नाहीत याची खात्री सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या मित्रांना, बरोबरच्या सहकाऱ्यांना होती. मित्रमैत्रिणींनो, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. आपल्या देशामध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक सर्वेक्षणं झाली आणि त्या सर्वेक्षणातून लक्षात काय आलं आहे? तर त्या सर्वेक्षणातून लक्षात असं आलं आहे की आपल्या देशामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आणि दुसरं म्हणजे सरासरी कुठल्या वयामध्ये व्यसनाला मुलं मुली सुरुवात करतात ते वय देखील खाली खाली येत चाललं आहे. म्हणजे कॉलेजमधले तर अनेक मुलं मुली असतातच त्याच्या सहभागी, ते तर आपण नाईलाजानं दुःखानं मान्य करूयात, परंतु शाळांमधले देखील विद्यार्थी विद्यार्थिनी, मी दोन्ही शब्द जाणीवपूर्वक वापरलेत कारण तशी माहिती ही उपलब्ध आहे. मुलं देखील आणि मुली देखील या व्यसनांमध्ये वयाच्या 12व्या-13व्या वर्षी त्यांना ते व्यसन लागत असतं असे अनेक सर्वेक्षण आपल्याला सांगतात. मित्रमैत्रिणींनो, अतिशय दुःख होतं. कालच एका वर्तमानपत्रामध्ये एक शीर्षक वाचायला मिळालं. शीर्षक काय वाचायला मिळालं? तर शीर्षक असं वाचायला मिळालं की मद्यालये सुरू मात्र ग्रंथालये बंद. म्हणजे आपल्या सरकारला काही महसूल मिळावा याच्यासाठी दारूच्या दुकानांना मात्र परवानगी दिली सरकारने, पण ज्या ग्रंथांमधून ज्ञान मिळवून व्यक्तीचं जीवन प्रकाशमान होतं ती ग्रंथालय मात्र उघडायला परवानगी दिली नाही. रामदास फुटाणे नावाचे कवी आहेत, महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते वगैरे वगैरे आहेत. तर त्यांनी उपरोधानं त्यांच्या वात्रटिकेत असं म्हटलं की ड्राय डेमुळं कळलं की गांधी जन्माला आले होते. अतिशय उपरोधानं त्यांनी सगळ्या या यंत्रणेला दिलेला हा सनसणीत टोला आहे असं मला वाटतं. ज्या महात्मा गांधींचं नाव आम्ही घेतो, ज्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो, त्याच महात्मा गांधींचे विचार मात्र आम्ही अंमलात आणत नाही. ही अतिशय दुर्दैवी शोकांतिका आहे असं मला वाटतं. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तर सर्वजण व्यसनांच्यापासून दूर आहात याच्याबद्दल मला खात्री वाटते, परंतु आपले अनेक मित्रमैत्रिणी या व्यसनांच्या मध्ये सहभागी होताना दिसतात. तुम्ही जरा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आणि अतिशय प्रेमानं, सलगीनं, आत्मीयतेनं या व्यसनांच्यापासून त्यांना दूर ठेवायला मदत करा, त्याच्यातून त्यांना बाहेर ओढून काढा. आणि ज्या पुणे शहरामध्ये आपण राहतो त्या पुणे शहरामध्ये अजून एक वेगळा महत्त्वाचा मुद्दा त्याच्याशी जोडला गेला आहे आणि तो आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुमच्याकडे पैसे असतील किंवा तुमच्यासाठी जर पैसे कोणी खर्च करणार असेल तर
त्यातलं चांगलं म्हणलं जाणार, तर चांगलं म्हणायचं का नाही हा प्रश्न आहे, पण चांगलं म्हणलं जाणारं मादक द्रव्य किंवा ड्रग्ज ही सहज मिळतात आणि लोकांना त्याची माहिती असते, त्याचा व्यसन लागलेल्या लोकांना त्याची माहिती असते. पण मित्रमैत्रिणींनो, मुद्दा असा आहे की ज्या वेळेला भारतातले तरुण तरुणी असं व्यसन करतात त्यावेळेला त्या व्यसनातून जो पैसा दिला जातो त्या पैशाचा नक्की काही जो हिस्सा आहे तो हा दहशतवाद्यांकडे जातो आणि हे दहशतवादी भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे 2016मध्ये पठाणकोट, उरी यासारख्या ठिकाणी हल्ले झाले आणि आपल्या सैनिकांना प्राण गमवावे लागले. तर आपण कळत नकळत भारतातले हे व्यसनी लोक हे या दहशतवाद्यांना मदत करतात आणि आपल्याच पैशांनी आपल्या भावा बहिणींचे मृत्यू विकत घेतात. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. अजून एक मुद्दा जो वैयक्तिक स्तरावरती जोडलेला आहे तो असा आहे की या सगळ्या जीवनशैलीमुळे आणि व्यसनाधीनतेमुळे एकूण जी शारीरिक क्षमता असते, जी ऊर्जा, उत्साह, चैतन्य असायला पाहिजे, ते कमी होत चाललेलं आहे आणि मग समाजामध्ये रोगांचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यामुळं जर वैयक्तिकदृष्ट्या निरोगी राहायचं असेल आणि राष्ट्राला देखील समर्थ बनवायचं असेल तर गांधीजींचे विचार आपण सगळ्यांनी अंमलात आणायला पाहिजेत आणि जाणीवपूर्वक या व्यसनांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. हा गांधीजींच्या विचाराचा बोध आहे असं मला वाटतं. गांधीजींनी अतिशय आणखीन एक महत्त्वाचा मंत्र दिला, तो म्हणजे गावाकडे चला. गेल्या 5-6 महिन्यामध्ये टाळेबंदीच्या काळात, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला सर्व प्रकारची सार्वजनिक वाहनं बंद झाली त्यावेळेला लाखोंच्या संख्येने आमचे मजूर बांधव हे पायी चालत निघाले, त्यांच्या घराकडे निघाले आणि हे दृश्य बघताना मला गांधीजींच्या विचाराची आठवण झाली. गांधीजींनी काय सांगितलं तर खेडी आमची स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, खेड्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजेत. मग तिथं चांगल्या शाळा असल्या पाहिजेत, चांगली रुग्णालय असली पाहिजेत, चांगल्या प्रकारची उपजीविकेची साधनं म्हणजे पैसे मिळवण्याची साधनं उपलब्ध असली पाहिजेत. आणि ही दुर्दैवानं गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही स्वतंत्र भारतामध्ये उभी करू शकलो नाही. म्हणून नाईलाजानं पोट भरण्यासाठी समाजाला गावाच्याकडून हे शहरात यावं लागतं. शहरांवरचा ताण वाढतोय, शहरांमधल्या समस्या वाढत आहेत आणि हा गांधीजींच्या विचारांपासून दूर गेल्याचा परिणाम आहे असं मला वाटतं. त्यामुळे गांधीजींचे विचार जर अंमलात आणायचे असतील तर आपल्याला ग्रामीण भाग देखील स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. आणि आत्ता या कोरोनाच्या काळामुळे एक वेगळ्या प्रकारचं जनजीवन अस्तित्वात येतं आहे, ज्याला न्यू नॉर्मल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरी राहून देखील काम केलेलं चालतं. तर काही वर्षामध्ये मला असं वाटतं की या प्रकारची गुंतवणूक होईल, ग्रामीण भाग देखील स्वयंपूर्ण होईल आणि आपला ग्रामीण भाग ज्यावेळेला स्वयंपूर्ण होईल त्यावेळेला या प्रश्नांवरती आपण चांगल्या पद्धतीनं उत्तर हे मिळवू शकू असं वाटतं. त्यामुळं गांधीजींसारखे जे महापुरुष असतात ते स्वतःच्या आयुष्यामध्ये जे जगत असतात त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूला असणारे, त्यांचे प्रत्यक्ष त्यावेळेला असणारे अनुयायी, त्यांचे सहकारी या सगळ्यांसाठी मार्गदर्शक असतंच. परंतु गांधीजींसारख्या महापुरुषाचं वैशिष्ट्य असं की त्यांचं हे ऐहिक जीवन संपल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर देखील विचार रूपानं ते आपल्या सगळ्यांच्या समोर असतात. त्यामुळं या गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं हे विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, अधिकाधिक आत्मसात करण्याचा प्रयत्न करूयात आणि हीच त्यांना अतिशय खरीखुरी आदरांजली ठरेल असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी ही आदरांजली द्यावी आणि संपूर्ण जगामध्ये आता भारताच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो बदललेला आहे, भारताच्यावरती जो विश्वास सगळ्या जगाचा वाढलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात. या देशाचा वैभव काळ आपल्याला दिसायला लागलेलाच आहे. तो वैभव काळ जवळ येईल याच्यासाठी आपण उत्साहानं आणि एकत्वानं प्रयत्न करूयात. दिसू लागला जवळी मंगल, देशाचा वैभव काल, उत्साहाने एकत्वाच्या मार्गावर करता चाल. दिसू लागला जवळी मंगल, देशाचा वैभव काल. धन्यवाद.